नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। साठवणीच्या पदार्थामध्ये आपण मिरची पावडर जशी बनवतो ना, तशी धना पावडरसुद्धा बनवतो। पण बऱ्याचदा काय होतं, ही जी धना पावडर आपण बनवून ठेवली ना, कालांतराने तिचा रंग कमी होतो, अशी हिरवीगार होत नाही आणि अळीजाळीसुद्धा लागते। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे। तर धना पावडर बनवत असताना काही महत्त्वाच्या टिप्स आणि महत्त्वाच्या गोष्टी वापरायच्या आहेत। त्यामुळे आपली जी धना पावडर आहे ना, अगदी वर्षभर किंवा त्यापेक्षा जरी जास्त दिवस स्टोर करून ठेवली ना, अजिबात ती काळपट होत नाही। अगदी संपेपर्यंत तिचा रंग अगदी असा हिरवागारच राहतो। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। धना पावडर बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धने कुठले निवडायचे। तर धने घेताना नेहमी आपल्याला असे हिरवेगार जे धने असतात ना, ते घ्यायचे आहे। बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धने असतात। बरेचसे जे धने आहे ना, हे तर तुम्हाला दोन प्रकार दाखवतात। हे असे ब्राऊन धने आणि जे हिरवेगार जे धने आहे ना, असे दोन प्रकारचे धने किंवा यापेक्षाही अजून प्रकार आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतील। त्यातली जे इंदोरी धने असतात ना, तेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे। असे जे ब्राऊन जे धने असतात ना, ते घ्यायचे नाही, ज्यामुळे आपली जी धना पावडर आहे ना, तिचा रंग छान येत नाही। तर त्यासाठी धने निवडताना असे हिरवेगार टपोरे धने आपल्याला धना पावडर बनवण्यासाठी घ्यायचे आहे। आता हे जे धने आपण बाजारातून आणतो ना, त्यामध्ये बरेचसे काडी कचरा किंवा खडेसुद्धा असतात, मातीसुद्धा असते। त्यामुळे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे। निवडल्यानंतर सुद्धा अगदी घरात बारीक चाळणी असते ना, तिने आपल्याला चाळून घ्यायचे आहे। कारण धन्यांमध्ये कुठेही खडा काडी वगैरे राहिलं ना, जेव्हा आपण धनिया पावडर बनवतो ना, तर ती कचकच लागू नये त्याकरता आपल्याला अगदी छान साफ स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। हे पहा, अशा पद्धतीची बारीक काड्या किंवा अगदी छोटे छोटे खडेसुद्धा असतात, त्यासाठी आपल्याला हे निवडून घेणं फार गरजेचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे धने आहेत ना, हे आपल्याला 1 दिवस तरी किमान उन्हामध्ये वाळवायला पाहिजे। कारण हे उन्हामध्ये जर वाळवले ना, तर हे आपले वर्षभर छान टिकतात किंवा वाळवल्यामुळे यांना अळी किंवा जाळी लागत नाही आणि त्यामधले जे मॉइश्चर आहे ना, ते सुद्धा कमी होतं, छान असे कुरकुरीत होतात। बरेच जण हे जे धने आहेत ना, हे भाजून घेतात, परंतु धने भाजल्यानंतर त्यांचा हलकासा रंग थोडासा ब्राऊन होतो आणि त्यामुळे आपली जी धना पावडर आहे ना, ही थोडीशी रंगाने काळपट होते आणि कालांतराने तिचा रंगसुद्धा बदलायला सुरू होतो। तर त्यासाठी आपल्याला हे जे धने आहेत ना, हे भाजून न घेता 1 दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे आहेत, त्यापेक्षा जास्त नाही। आता हे जे धने आहेत ना, मी 1च दिवस मस्त असे हे वाळवून घेणार आहे आणि त्यानंतर हे मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे आहे। तर 1 दिवस हे जे धने आहे ना, मी छान असे वाळवून घेतलेले आहे। रंग अजिबात कुठेही चेंज झालेला नाही, या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल। आता हे वाळल्यानंतर आपल्याला यामध्ये काही जिन्नस टाकायचे। जिन्नस म्हणजे अगदी जास्त टाकायचे नाही, तर यामध्ये अगदी मी 20 ग्रॅम एवढे जे तमालपत्र आहे ते घेतलेले आहे। यामुळे आपल्या धनिया पावडरला छान असा रंगही येतो आणि वर्षभर जरी ही धनिया पावडर ठेवली ना, सुगंध अगदी जसाची तसा राहतो। त्यामुळे ही जी तमालपत्र आहे ना, नक्की वापरा। आपल्या भाजीला सुद्धा छान अशी टेस्ट येते आणि धनिया पावडरचा रंगसुद्धा छान टिकून राहतो। तर त्यासाठी इथे मी 20 ग्रॅम एवढी जे तमालपत्र आहे ते घेतलेले आहे आणि हे जे धने आहे ना, ते मी 1 किलो प्रमाणात घेतलेले होतं। तर 1 किलोचं जे प्रमाण आहे त्यासाठीचं इथे मी 20 ग्रॅम एवढे जे तमालपत्र आहे ते घेतलेले आहे। आता हे सर्व जे आहे ना, ते छान व्यवस्थित आपल्याला चुरून घ्यायचे आहे, कारण मिक्सरला पण हे फिरवून घेणार आहोत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे मी वापरलेली आहे हळद पावडर। हळद पावडरमुळे सुद्धा आपल्या धनिया पावडरला मस्त असा हिरवागार रंग येतो, त्यामुळे ही जरूर वापरा। इथे मी हळद पावडर वापरत आहे। तुम्ही अख्खे हळकुंड जरी घेतले ना, ते थोडेसे फोडून तुम्ही यामध्ये घालू शकता। आता जी 1 किलो धन्यांसाठी मी इथे बरोबर 25 ग्रॅम एवढी हळद पावडर घेतलेली आहे। आता यापेक्षा जास्त मी काहीही साहित्य घालणार नाही आहे। ह्या 2 जिन्नसांमध्येच आपली जी धनिया पावडर आहे ना, अगदी मस्त अशी हिरवीगार अशी सुगंधित होणार आहे। त्यामुळे आपल्याला फक्त हे 2च जिन्नस वापरायचे आहे। आता इथे माझ्याकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकून घेणार आहे आणि जी हळद पावडर घेतलेली होती ना, त्याचा 1-1 चमचा टाकून आपल्याला ही जी धनिया पावडर आहे ती बनवून घ्यायची आहे। तर हीच जी खास ट्रिक आहे धनिया पावडरला रंग छान यावा याकरता। आता 1 किलो धन्यांसाठी मी हे सर्व जिन्नस घेतले होते। आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुम्ही डंकावरून जरी दळून आणली नाही धनिया पावडर तरीही चालेल। फक्त ही धनिया पावडर दळत असताना ही जी धनिया पावडर आहे ना, ही हळदीवरती दळायला सांगायची, त्यामुळे सुद्धा रंग छान येतो। मिरची पावडरवरती किंवा कुठल्याही मसाल्यावरती ही धनिया पावडर दळू नका, रंगामध्ये चेंज होण्याची शक्यता असते त्यासाठी। तर माझ्याकडे मी हे मिक्सरमध्येच धनिया पावडर बनवणार आहे। तर दळून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रंग दिसतच असेल, अगदी छान असा हिरवागार आलेला आहे आणि अगदी घरभर सुगंधसुद्धा पसरलेला आहे। तर मस्त अशी आपली ही धनिया पावडर तयार झालेली आहे।
तर आता ही चाळून घेऊया, कारण चाळल्यानंतर सुद्धा थोडासा जाडसर भाग शिल्लक राहतो, त्यामुळे आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे. आणि राहिलेला जो जाडसर भाग आहे ना, पुन्हा एकदा धनिया जे दुसरे राहिलेले धने आहे ना त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मस्त अशी बारीक पूड आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे. तर हे पहा, अगदी मस्त अशी बारीक पावडर आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. राहिलेली पावडरसुद्धा मी सेम पद्धतीने बनवून घेतलेली आहे. अगदी मस्त ही आपली धने पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे. अगदी वर्ष काय 2 वर्षे जरी तुम्ही ही धने पावडर ठेवली ना, अगदी जशीच्या तशीच राहते. सुगंधसुद्धा अजिबात चेंज होत नाही. फक्त ज्या सांगितलेल्या टिप्स आहे ना त्या वापरा आणि ही धनिया पावडर बनवा, अगदी परफेक्ट बनेल. अगदी तुम्ही बाजारातून जी धनिया पावडर आणतात ना त्यापेक्षाही भारी, कारण बाजारातसुद्धा अशी धने पावडर मिळत नाही. अगदी घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर मस्त ही धने पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे. आता तयार झालेली जी धने पावडर आहे ना ही स्टोअर कशी करायची, कारण ह्या ज्या जिन्नस आहे ना बनवणं खूप सोपं आहे, परंतु स्टोअर करून ठेवणं थोडंसं जिकिरीचं आहे. तर त्यासाठीच ही जी धने पावडर आहे ना ती स्टोअर कशी करायची ते तुम्हाला सांगते. तर हे पहा, माझ्याकडे दुसऱ्या वाटीमध्ये बाजारातून विकतची आणलेली धने पावडर आहे आणि घरी बनवलेली जी धने पावडर आहे यामध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल. अगदी जमीन आसमानचा फरक आहे. अगदी मस्त अशी आपली ही धने पावडर घरच्या घरीच तयार झालेली आहे. लगेचच आता ही स्टोअर कशी करायची ते पाहूया. तर आता स्टोअर करून ठेवण्यासाठी शक्यतो इथे आपल्याला चिनी मातीची किंवा काचेची बरणी घ्यायची आहे. प्लास्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये आपल्याला ही स्टोअर करायची नाही. तर स्टोअर करत असताना आपल्याला इथे हिंग लागणार. तर हिंग घेताना इथे पावडर न घेता हिंगाचे जे खडे असतात ना ते टाकायचे. त्यामुळे काय होणार आहे, आपली जी धने पावडर आहे ना अजिबात खराब होणार नाही, याला अळी लागणार नाही, जाळही लागणार नाही. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा जे हिंगाचे खडे असतात ना ते बरणीमध्ये टाकून ठेवायचे आहे. तर अर्ध्यात ही जी धने पावडर आहे भरून ठेवायची आणि अर्ध झाल्याच्या नंतर हिंगाचा जो खडा आहे तो टाकून ठेवायचा. त्यामुळे सुगंधही छान येतो आणि आपली धने पावडर अजिबात खराब होत नाही. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा. धने पावडर अजिबात कुठेही खराब होणार नाही, मस्त हिरवीगार आणि अगदी सुगंधितच राहील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला सांगायची आहे. आता ही जी धने पावडर आहे ना तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त दिवस टिकवायची असेल तर त्यावेळेला काय करायची, जेवढी आपल्याला वापरायला धने पावडर लागते ना तेवढी आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे. आणि ही जी धने पावडर आहे ना व्यवस्थित एखाद्या झिपलॉक पिशवीमध्ये म्हणा किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित पॅक करायची आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची. अगदी 1 ते 2 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस ही धने पावडर अगदी जशीच्या तशीच राहते. सुगंधही अगदी जसाची तसाच आणि रंगही जसाची तसाच राहतो. फक्त आपल्याला वापरायला थोडीशी साईडला काढून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला फक्त 1 वर्षासाठी जर स्टोअर करायची असेल तर तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून तुम्ही वरतीच ठेवू शकता. जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त टिकवायची असेल तर एखाद्या झिपलॉक पिशवीमध्ये भरून फ्रीजरमध्ये तुम्ही ही ठेवू शकता. मस्त अशी ही 2-4 वर्ष तरी खराब होत नाही. तर आपली धने पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मग कशी वाटलेली आहे तुम्हाला ही धने पावडरची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या पद्धतीने ह्या वर्षी ही धने पावडर नक्की बनवून पहा. कशी झाली ते सुद्धा मला कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.